नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे। टेट किंवा टीईटी एक्झाम दिल्यानंतरचा हा जो टप्पा आहे डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देण्याचा, हा तुमच्या संपूर्ण करिअर मधला सर्वात क्रिटिकल डिसिजन असतो। कारण इथे तुम्ही फक्त एक फॉर्म भरत नाही, तर तुम्ही ठरवत आहात तुमचं पुढचं आयुष्य कुठे जाणार आहे। तुम्ही ठरवत आहात तुमचं डेली रुटीन, तुमचं एन्व्हायरमेंट, तुमचा कम्फर्ट लेवल आणि कदाचित तुमचं हॅपीनेस सुद्धा। पण दुर्दैवाने काय होतं, बरेच कॅन्डिडेट्स खूप मेहनत करून एक्झाम क्लिअर करतात, चांगले मार्क्स मिळवतात, पण फक्त डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना झालेल्या छोट्या चुका त्यांना आयुष्यभर महागात पडतात। कोणाला घरापासून शेकडो किलोमीटर दूर पोस्टिंग मिळते, कोणाला अशा ठिकाणी जावं लागतं जिथे बेसिक फॅसिलिटीज सुद्धा नाहीत, आणि मग तेच कॅन्डिडेट्स म्हणतात काय फायदा झाला सिलेक्शन होऊन सुद्धा। म्हणूनच हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। मित्रांनो, आज मी तुम्हाला फक्त इन्फॉर्मेशन देणार नाही, तर मी तुम्हाला प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी सांगणार आहे, रिअल मिस्टेक दाखवणार आहे आणि असा रोडमॅप देणार आहे की तुम्ही डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना एकही चूक करणार नाही। जर तुम्ही हा व्हिडिओ स्किप केला तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करू शकता। म्हणून एक विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका, कारण पुढचे काही मिनिट तुमच्या फ्युचर ठरू शकतात। चला तर मग सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून द्या। चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना होणाऱ्या मोठ्या चुका। आणि विश्वास ठेवा, या चुका इतक्या कॉमन आहेत की दरवर्षी हजारो कॅन्डिडेट्स यामध्ये अडकतात आणि त्याची किंमत त्यांना पोस्टिंग मिळाल्यानंतर कळते। मिस्टेक नंबर 1, फक्त होम डिस्ट्रिक्टवरच फोकस करणे। मित्रांनो, ही सगळ्यात मोठी आणि डेंजरस चूक आहे। आपण सगळे नॅचरली विचार करतो, मला माझ्या जिल्ह्यातच जॉब मिळाली पाहिजे, आणि मग काय करतो, फक्त एकच डिस्ट्रिक्ट टाकतो किंवा बाकी डिस्ट्रिक्ट खूप खाली टाकतो। पण इथे एक हार्श रियालिटी आहे, तुमचा डिस्ट्रिक्ट हा तुमच्यासाठी कम्फर्ट झोन तर असतो, पण सिलेक्शन सिस्टीमसाठी तो हाय कॉम्पिटिशन झोन असतो। जर त्या डिस्ट्रिक्टमध्ये वॅकन्सीज कमी असतील आणि कॅन्डिडेट्स जास्त असतील तर तुमचे मार्क्स चांगले असूनही तुम्ही सिलेक्शन गमावू शकता, आणि नंतर तुम्हाला वाटतं मी थोडा स्मार्ट विचार केला असता तर सिलेक्शन नक्की झाला असता। म्हणून लक्षात ठेवा, इमोशनवर नाही तर कॅल्क्युलेशनवर डिसिजन घ्या। मिस्टेक नंबर 2, रॅन्डम किंवा घाईघाईत प्रिफरन्स देणे। काही कॅन्डिडेट्स लिटरली 10 ते 15 मिनिटात फॉर्म भरून सबमिट करतात। कोणताही डिस्ट्रिक्ट चालेल, नंतर बघू, चल पटकन भरून टाकतो। पण सिस्टीम तुमच्यासारखा कॅज्युअल नाही। तुम्ही जो ऑर्डर देता त्यावर तुमचं पोस्टिंग ठरतं। समजा तुम्ही चुकून एखादा दूरचा डिस्ट्रिक्ट वर टाकला आणि तिथे तुमचा नंबर लागला, तर तुम्हाला तिथे जावंच लागणार। तिथे तुमचं कोणी ओळखीचं नाही, ट्रॅव्हल प्रॉब्लेम, लँग्वेज इश्यू, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम, आणि मग रोज स्वतःलाच प्रश्न विचारा, मी एवढी घाई का केली। म्हणूनच एक रूल आहे, फॉर्म कधीच घाईत भरू नका। मिस्टेक नंबर 3, प्रिव्हियस कट ऑफ आणि डेटा इग्नोर करणे। ही चूक थोडी सायलेंट असते पण खूप घातक असते। खूप कॅन्डिडेट्स गेसवर डिसिजन घेतात, माझे मार्क्स चांगले आहेत, कुठेही लागेल, माझा डिस्ट्रिक्ट मिळेलच। पण सिस्टीम गेसवर चालत नाही, तर तो नंबर्सवर चालतो। मागच्या वर्षी कट ऑफ किती होता, त्या डिस्ट्रिक्टमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, वॅकन्सी किती आहे, हे सगळं ॲनालाइज केलं नाही तर तुम्ही ब्लाइंड डिसिजन घेत आहात, आणि ब्लाइंड डिसिजन म्हणजे रिस्क। म्हणून लक्षात ठेवा, डेटा ॲनालायझेशन शिवाय घेतलेला डिसिजन म्हणजे फ्युचरमध्ये रिग्रेट। मिस्टेक नंबर 4, ट्रॅव्हल, डिस्टन्स आणि फॅसिलिटीज इग्नोर करणे। सिलेक्शन मिळाल्यावर सगळ्यात मोठा शॉक इथे बसतो। फॉर्म भरताना वाटतं कुठेही चालेल, जॉब मिळाली की झालं, पण रियालिटी वेगळी असते। समजा तुमची पोस्टिंग अशा ठिकाणी लागली जिथे रोज 2 ते 3 तास ट्रॅव्हल आहे, प्रॉपर ट्रान्सपोर्ट नाही, राहायला फॅसिलिटी नाही, बेसिक मेडिकल सुविधा सुद्धा नाही। पहिले काही दिवस एक्साइटमेंट असतो, पण नंतर तेच रुटीन तुमच्यावर मेंटली आणि फिजिकली प्रेशर टाकतो, आणि मग जॉब असूनही सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही। म्हणून लक्षात ठेवा, जॉब मिळवणं इम्पॉर्टंट आहे, पण ती टिकवणं त्याहून इम्पॉर्टंट आहे। मिस्टेक नंबर 5, फॅमिली सिच्युएशन आणि पर्सनल लाईफ इग्नोर करणे। ही चूक अनेक जण ओपनली मान्य करत नाहीत, पण ती खूप रिअल आहे। घरात रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, पॅरेंट्स, चिल्ड्रेन, फॅमिली एक्सपेक्टेशन्स असतात, पण प्रिफरन्स देताना हे सगळं इग्नोर केलं जातं, आणि पोस्टिंग मिळाल्यानंतर कॉन्फ्लिक्ट सुरू होतो, जॉब वर्सेस फॅमिली, रिस्पॉन्सिबिलिटी वर्सेस करिअर, आणि मग स्ट्रेस वाढतो, डिसिजन चुकीचा वाटायला लागतो। म्हणून लक्षात ठेवा, स्मार्ट डिसिजन तोच जो आपल्या करिअर आणि पर्सनल लाईफ दोन्हीला बॅलन्स करतो। म्हणून मित्रांनो, या सगळ्या चुका दिसायला छोट्या वाटतात, पण त्यांचा इम्पॅक्ट खूप मोठा असतो। आता आपण पुढे बघणार आहोत
अशा कोणत्या स्मार्ट स्ट्रॅटेजीज आहेत ज्यामुळे तुम्ही हे सगळं टाळू शकता आणि परफेक्ट डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देऊ शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं काय चुका टाळायच्या, पण फक्त चुका टाळून चालणार नाही. जिंकायचं असेल तर स्ट्रॅटेजी लागते. आता मी तुम्हाला अशी स्मार्ट स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी फॉलो केली तर तुम्ही डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स देताना कॉन्फिडंट असाल आणि पुढे चालून रिग्रेट सुद्धा होणार नाही. स्ट्रॅटेजी नंबर 1, प्रायोरिटी मॅपिंग करा. अंदाज नाही तर स्पष्ट प्लॅन ठेवा. सर्वात आधी एक कागद घ्या किंवा मोबाईल नोट्स ओपन करा आणि सगळे डिस्ट्रिक्ट 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करा. हाय प्रायोरिटी म्हणजे तुमचं होम डिस्ट्रिक्ट प्लस जवळचे कम्फर्टेबल डिस्ट्रिक्ट. मीडियम प्रायोरिटी म्हणजे मॅनेजेबल पण थोडं ॲडजस्ट करावं लागेल असे डिस्ट्रिक्ट. लो प्रायोरिटी म्हणजे बॅकअप प्लॅन म्हणून दूरचे किंवा कमी प्रिफर्ड डिस्ट्रिक्ट. आता हे का इम्पॉर्टंट आहे? कारण जेव्हा तुम्ही सिस्टीममध्ये प्रिफरन्स भरता तेव्हा तुम्ही रँडमली नाही तर क्लिअर माइंडसेटने डिसिजन घेत आहात. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्यांच्याकडे क्लिअरिटी असते त्यांच्याकडे कंट्रोल असतो. स्ट्रॅटेजी नंबर 2, कॉम्पिटिशन वर्सेस वॅकन्सी. हा गेम समजून घ्या. हा गेम सिंपल आहे पण जिंकणारे फार कमी असतात. जिथे कॉम्पिटिशन जास्त आणि वॅकन्सी कमी तिथे रिस्क जास्त. जिथे वॅकन्सी जास्त आणि कॉम्पिटिशन कमी तिथे चान्स जास्त. पण इथे स्मार्ट प्लेअर काय करतो? तो फक्त इझी डिस्ट्रिक्ट निवडत नाही तर तो बॅलन्स तयार करतो. चान्स घ्यायला 1-2 हाय कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट टाकतो, सेफ झोन म्हणून 2-3 मीडियम कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट टाकतो आणि बॅकअप सिक्युरिटी म्हणून 2-3 लो कॉम्पिटिशन डिस्ट्रिक्ट टाकतो. हे कॉम्बिनेशन तुम्हाला सिलेक्शनची प्रोबॅबिलिटी मॅक्झिमाइज करून देतं. लक्षात ठेवा, स्मार्ट कॅन्डिडेट तोच जो गॅम्बल नाही करत तर कॅल्क्युलेशन करतो. स्ट्रॅटेजी नंबर 3, ग्राउंड रियालिटी चेक करा. गुगल नाही तर प्रॅक्टिकली विचार करा. आपण खूप वेळा फक्त नाव बघून डिस्ट्रिक्ट निवडतो, पण तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा, मी तिथे रोज राहू शकतो का? ट्रॅव्हल टाईम किती आहे? बस ट्रेन कनेक्टिव्हिटी आहे का? नियर बाय सिटी किती दूर आहे? राहण्यासाठी PG और रूम अवेलेबल आहे का? हे सगळं चेक केल्याशिवाय डिसिजन घेणे म्हणजे डोळे बंद करून फ्युचर निवडणे. लक्षात ठेवा, कम्फर्ट हा लक्झरी नाही, तो लॉंग टर्म सर्व्हायवलसाठी नेसेसिटी आहे. स्ट्रॅटेजी नंबर 4, लॉंग टर्म थिंकिंग. फक्त आज नाही तर पुढचे 5 वर्ष बघा. खूप जण फक्त इमिजिएट पोस्टिंग बघतात, आता जॉब मिळाली की झालं. पण 6 महिने, 1 वर्ष, 3 वर्षानंतर काय? ट्रान्सफर पॉलिसी काय आहे? प्रमोशन ऑपॉर्च्युनिटीज आहेत का? त्या डिस्ट्रिक्टमध्ये ग्रोथ स्कोप आहे का? जर तुम्ही फक्त आजचा विचार केला तर उद्या पुन्हा स्ट्रगल करावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा, शॉर्ट टर्म डिसिजनने जॉब मिळते पण लॉंग टर्म विजनने करिअर बनतं. स्ट्रॅटेजी नंबर 5, ड्रीम प्लस सेफ कॉम्बिनेशन वापरा. इमोशनल आणि प्रॅक्टिकल बॅलन्स ठेवा. ही सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी आहे. 1-2 डिस्ट्रिक्ट तुमचे ड्रीम डिस्ट्रिक्ट ठेवा, इथे तुम्हाला खरंच जायचं आहे. बाकीचे डिस्ट्रिक्ट सेफ ऑप्शन ठेवा, इथे तुमची सिलेक्शन प्रोबॅबिलिटी जास्त आहे. हे कॉम्बिनेशन तुम्हाला 2 फायदे देतात. तुमची इच्छा पण जपली जाते आणि सिलेक्शनची गॅरंटी पण वाढते. लक्षात ठेवा, ऑल इन जाणं म्हणजे रिस्क आणि बॅलन्स गेम खेळणं म्हणजे सक्सेस. म्हणून मित्रांनो, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स हा फक्त एक फॉर्म नाही तर तो तुमच्या आयुष्याचा डायरेक्शन ठरवणारा डिसिजन आहे. जर तुम्ही हा डिसिजन इमोशन, घाई किंवा गेसवर घेतला तर रिग्रेट होण्याची शक्यता खूप जास्त आहे. पण जर तुम्ही आज सांगितलेली स्ट्रॅटेजी वापरली तर तुम्ही फक्त सिलेक्शन नाही तर राईट सिलेक्शन मिळवू शकता. आता पुढच्या काही मिनिटात मी तुम्हाला काही फायनल टिप्स देणार आहे ज्या तुमचं डिसिजन कम्प्लिटली इरर फ्री बनवतील. मित्रांनो, आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात डिसिजिव्ह भागाकडे आलो आहोत. आतापर्यंत तुम्हाला चुका पण कळल्या, स्ट्रॅटेजी पण समजली, पण फायनल सबमिशन करताना काही लास्ट मोमेंट मिस्टेक होतात आणि सगळं प्लॅनिंग तिथेच कोसळतं. म्हणून हे नेक्स्ट काही पॉईंट्स खूप केअरफुली ऐका, कारण हेच तुमचं फायनल डिसिजन परफेक्ट बनवणार आहे. टिप नंबर 1, प्रिफरन्स ऑर्डर म्हणजे तुमचं फायनल रिझल्ट. हे सगळ्यात मोठं ट्रूथ आहे. सिस्टीम तुमचे मार्क्स बरोबरच तुमचा प्रिफरन्स ऑर्डर बघतो. तुम्ही जो डिस्ट्रिक्ट वर ठेवता तिथे चान्स असेल तर सिस्टीम तुम्हाला तिथेच असाइन करतो. आता इथेच लोक चूक करतात, ते डिस्ट्रिक्ट तर बरोबर निवडतात पण ऑर्डर चुकीचा देतात आणि मग काय होतं, चांगला डिस्ट्रिक्ट खाली राहतो आणि कमी प्रिफर्ड डिस्ट्रिक्ट वर जातो आणि पोस्टिंग तिथेच लागते. म्हणून लक्षात ठेवा, प्रिफरन्स लिस्ट ही कॅज्युअल लिस्ट नाही तर ती तुमच्या आयुष्याची प्रायोरिटी लिस्ट आहे. टिप नंबर 2, वन सबमिटेड म्हणजेच फायनल सबमिटेड. हा पॉईंट खूप सिंपल आहे.
पण इग्नोर केला जातो. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला तर चेंज करण्याची संधी मिळेलच असं नाही. म्हणजेच तुम्ही एकदा सबमिट केलं की डिसिजन लॉक झाला आणि नंतर रिग्रेट करून काहीही बदलणार नाही. म्हणून स्वतःला एकच क्वेश्चन विचारा, मी हा फॉर्म 100% कॉन्फिडन्सने सबमिट करतोय का? जर अँसर नो असेल तर अजून टाइम घ्या, पण घाई करू नका. लक्षात ठेवा, बेटर लेट डिसिजन दॅन लाईफ टाईम रिग्रेट. टिप नंबर 3, फायनल रिव्ह्यू. स्वतःला क्रॉस चेक करा. फॉर्म भरल्यानंतर लगेच सबमिट करू नका. 10 ते 15 मिनिट ब्रेक घ्या. पुन्हा लिस्ट शांतपणे बघा. ऑर्डर लॉजिकली करेक्ट आहे का ते व्हेरीफाय करा. एक छोटी ट्रिक, स्वतःला इमॅजिन करा, माझं सिलेक्शन या डिस्ट्रिक्टमध्ये झालं तर मी हॅपी असेल का? तर जर अँसर नो असेल तर तो डिस्ट्रिक्ट त्या पोझिशनला योग्य नाही. लक्षात ठेवा, जो डिसिजन तुम्ही रिपीट चेक करता तोच करेक्ट असतो. टिप नंबर 4, दुसऱ्यांच्या प्रेशरमध्ये डिसिजन घेऊ नका. खूप वेळा फ्रेंड्स, रिलेटिव्स किंवा व्हॉट्सअप ग्रुप इन्फ्लुअन्स करतात. हा डिस्ट्रिक्ट टाका, तो डिस्ट्रिक्ट अवॉइड करा, सगळे तिकडे जात आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांची लाईफ वेगळी आहे, त्यांची परिस्थिती वेगळी आहे आणि तुमची रियालिटी वेगळी आहे. जर तुम्ही दुसऱ्यांचा एकूण डिसिजन घेतला आणि तो चुकीचा ठरला तर त्याची जिम्मेदारी तुम्हालाच घ्यावी लागेल. म्हणून लक्षात ठेवा, ॲडवाईस घ्या पण फायनल डिसिजन स्वतःचा ठेवा. टिप नंबर 5, इमोशनवर कंट्रोल करा आणि डिसिजन माइंडने घ्या. हा शेवटचा पण सगळ्यात पॉवरफुल पॉईंट आहे. मला घराजवळच पाहिजे, मला दूर जायचं नाही, मला फक्त हाच डिस्ट्रिक्ट हवा, हे इमोशन्स आहेत. पण सिस्टीम इमोशन समजत नाही, तो फक्त नंबर्स, वॅकन्सीज आणि ऑर्डर समजतो. जर तुम्ही इमोशनवर डिसिजन घेतला तर रिस्क वाढतो, पण जर तुम्ही लॉजिक प्लस स्ट्रॅटेजी वापरली तर सक्सेस चान्सेस मल्टिप्लाय होतात. लक्षात ठेवा, इमोशन तुम्हाला कम्फर्ट देतो पण लॉजिक तुम्हाला सक्सेस देतो. म्हणून मित्रांनो, डिस्ट्रिक्ट प्रिफरन्स हा छोटा डिसिजन नाही, तो तुमच्या डेली लाईफपासून तुमच्या फ्युचर प्लॅनिंगपर्यंत सगळ्यावर परिणाम करतो. आज तुम्ही 10 ते 15 मिनिट्स एक्स्ट्रा देऊन स्मार्ट डिसिजन घेतला तर पुढची अनेक वर्ष तुम्ही पीसमध्ये करू शकता. पण जर तुम्ही आज घाई केली किंवा केअरलेस राहिलात तर तेच डिसिजन रोज तुम्हाला त्रास देऊ शकतात. म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेवा, राईट डिसिजन ॲट राईट टाईम म्हणजेच टेन्शन फ्री फ्युचर. मित्रांनो, आज आपण जे काही बोललो त्या प्रत्येक गोष्टीचा तुमच्या फ्युचरवर डायरेक्ट परिणाम होणार आहे. हा फक्त एक व्हिडिओ नव्हता, हा एक असा गाईड होता जो तुम्हाला एक चुकीचा डिसिजन घेण्यापासून वाचवू शकतो. कारण खरं सांगायचं झालं तर सिलेक्शन मिळवणं कठीण आहे, पण योग्य ठिकाणी सिलेक्शन मिळवणं त्याहून जास्त महत्त्वाचं आहे. खूप लोक जॉब मिळवतात पण काही दिवसांनीच ते म्हणतात पोस्टिंग चुकीच्या ठिकाणी लागली, डिसिजन नीट घेतला नाही आणि मग ते रिग्रेट आयुष्यभर सोबत राहतं. पण मला नाही वाटत की तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये जावं. मला वाटतं तुम्ही स्मार्ट डिसिजन घ्यावा, तुम्ही प्लॅनिंग करून पुढे जावं आणि एक असा चॉईस घ्यावा ज्यामुळे तुम्हाला रोज काम करताना समाधान मिळेल. म्हणून एक शेवटची विनंती आहे, हा व्हिडिओ इथेच थांबवू नका, पुन्हा एकदा कंप्लीट बघा, तुमची स्वतःची प्रिफरन्स लिस्ट तयार करा आणि मगच फायनल सबमिशन करा. कारण लक्षात ठेवा, आज घेतलेला एक योग्य डिसिजन उद्या तुम्हाला शांती आणि स्टॅबिलिटी देऊ शकतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच युजफुल वाटला असेल तर फक्त स्वतःपुरता ठेवू नका, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कुणाचं फ्युचर वाचू शकतो. आणि हो, अजून असेच प्रॅक्टिकल आणि रिअल गायडन्स हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला फक्त माहिती नाही तर डायरेक्शन मिळणार आहे. आणि शेवटी एक छोटासा क्वेश्चन, तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्ट तुमच्या फर्स्ट प्रिफरन्सला ठेवणार आहात आणि का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मी पर्सनली तुमचे कमेंट्स वाचतो आणि रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत स्टे फोकस, स्टे स्मार्ट आणि तुमचा डिसिजन असा घ्या की भविष्यात तुम्हाला स्वतःवरच प्राऊड वाटेल. धन्यवाद.